राज्य कारभाराची सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली होती. स्वराज्याच्या महाराणींचा, आमच्या मातोश्रींचा आवाज बंद केला होता. राणीनं राजा मारला. या अफवेनं आमच्या मातोश्री जायबंदी झाल्या. जर आम्ही रायगडावर आलो तर जरूर त्यांना शिक्षा करू, या एकाच भावनेपोटी आमचा दुस्वास करू लागले. सगळं मोठ्या खुबीनं जमवून आणलं होतं तानाजी पंत, पण यश मिळालं नाही. तुम्हाला यश मिळालं नाही कारण आबासाहेबांची पुण्याई आणि रयतेचं प्रेम आमच्या पाठीशी उभं राहिलं. अनाजी पंत, तुमच्याकडे एक जनार्दन होता हो, पण आमच्या पाठीशी जनता जनार्दन आहे. कसं विसरला? आमचे आबासाहेब गेले आणि तुम्ही सगळे सत्तांध झाला. मातोश्रींचं कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. बाळराजे मंचकावर बसले, त्या राजमाताही झाल्या. सगळीकडे आनंदी आनंद. आणि या औट घटकेच्या आनंदाच्या भरात तुम्हाला ना काबूल ते बंगाल सल्तनत पसरलेल्या औरंगजेबाची थोरली फौज दिसली, ना सिद्धी दिसले, ना पोर्तुगीज दिसले, ना इंग्रज दिसले. काही दिसलं नाही. एवढ्या सोप्या वाटल्या गोष्टी तुम्हाला? लक्षात ठेवा, यापुढे कोणतीही गोष्ट सोपी नाही. आमच्या आबासाहेबांनी जेवढी कडवी झुंज देऊन हे स्वराज्य निर्माण केलं, त्याही पेक्षा कडवी झुंज देऊन आपल्याला हे स्वराज्य राखावं लागणार आहे. आणि म्हणून आम्ही आबासाहेबांना साजेसच वागलं पाहिजे. तुम्ही आबासाहेबांची माणसं, आबासाहेबांबरोबर उभी हयात घालवलेली माणसं. तुमचा बुद्धिभ्रंश व्हावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, उंदीर फार तर शिंक्यावर ठेवलेली शिदोरी खाली पाडू शकतो, पण तीच शिदोरी पुन्हा शिंक्यावर ठेवण्याचं सामर्थ्य, तेवढी ताकद नसते त्याच्यात. तुम्ही आबासाहेबांची स्वराज्य शिंक्यावरची शिदोरी खाली पाडलीत, सगळ्यांनी पाहिली. आता कोण ती पुन्हा वर ठेवणार? स्वराज्याच्या कठीण समयी चुकलात, भरभरी साफ चुकलात. तरीही आम्ही तुम्हाला एक वेळ माफ करत आहोत. आमच्या आबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मातीत आम्ही सूड घेणार नाही. पोरकटपणाने वागणार नाही, अविचार करणार नाही, स्वार्थी भावना जपणार नाही, की तुमच्या रक्ताच्या चिळकांड्या उडू देणार नाही. कारण आम्ही शिवपुत्र आहोत. तुम्ही आजवर स्वराज्यासाठी आणि रयतेसाठी केलेल्या त्यागाची, कामाची जाणीव ठेवून हा शिवपुत्र संभाजी तुम्हाला माफ न करता येणारा गुन्हा माफ करत आहे. रयतेची, फौजेची, सगळ्यांची इच्छा होती की तुम्हाला मोठ्यात मोठी शिक्षा देण्यात यावी. पण
तुम्ही वडीलधारे आहात. वडीलधाऱ्यांसारखेच राहा. बघा, माझा राजा बघा. कोण म्हणतं महाराज गेले म्हणून, ते आहेतच. त्यांनी न्याय केला. शंभूराजे न्याय केला. शिक्षा न देऊनही आम्हाला मोठी शिक्षा दिली. युवराज यातून कसे उतराई होऊ? असाच राजा पाहिजे होता. साक्षात महाराज यांच्या मुखातून बोलत होते. शंभूराजांचा विजय असो. कविराज यांच्या काढण्या काढा. जी युवराज. परंतु युवराज, हे सर्व मुक्त आहेत का? मुक्त आहे, परंतु आमचे नजर कैदी आहे. यांच्या वाड्यांवर चौक्या पहारे बसवा. तुर्तास एवढंच. स्वराज्य हितासाठी. असू द्या चौक्या पहारे. युवराजांनी आपलं मन एवढं मोठं केलं बघा. स्वतःच्या अपमानापेक्षा स्वराज्याच्या विचाराला महत्व दिलं. महाराज ऐकता ना महाराज? आपल्या युवराजांच्या हाती हे स्वराज्य सुरक्षित आहे महाराज. शंभूराजांचा विजय असो. 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 अक्कासाहेब, तुम्ही? का दादासाहेब? का माफ केलं त्या कारस्थान्यांना? अक्कासाहेब, निवाडा संपलाय. संपला असला तरी आम्हाला जबाब द्या. का माफी दिली? नंतर बोलू. माफ करायचंच होतं तर पहिल्याच दिवशी करायचं होतं. अक्कासाहेब, थांबा, औक्षण करते. दादा, आज औक्षण तुमचं? तुमचंही करणार आहे. जगून वाचून आलाय मरणाच्या दारातून, म्हणून औक्षण. हो, पण त्या दिवशी बोलायलाही तयार नव्हतात दादांशी. तेव्हा तर मंदिरात देवाला साकडं घालून आल्या होत्या. शंभूराजे गडावर लवकर यावेत म्हणून. या त्या दिवशी रयत म्हणून गेले होते मी मंदिरात. त्यानंतर निवाडा सुरू असताना कुंकवाची भीक मागायलाही गेले होते पुतळा राणी साहेबांकडे. ते नसेल समजलं. दादा, माझी तगमग तुम्हाला थोडीच कळणार. तगमग? हो, पूर्वी तुम्ही एकटेच होता. आता भाऊजी आहेत पाठराखण करायला. होला हो करतात आणि येतात अडचणीत. हो, अडचणीत येतो, पण स्वराज्य हितासाठी. जीवावर बेतलं होतं. परमेश्वराची कृपा, नाहीतर काय बघावं लागलं असतं. खरं तर शंभूराजेंच्या रूपानं महाराजांनीच न्याय केला. माझं आणि इतर पंतांच्या कुटुंबाचं कुंकू राखलं. शंभूराजे म्हणजे शंभूराजे. किती विचार केला, किती संयम दाखवला, किती त्रास झाला असेल त्यांना, पण न्याय मात्र न्याय्य दाखवला. आणि तुम्ही वाजवा टिमकी त्यांच्या संतापी असण्याची. हो, आहेतच ते रागीट तापट, पण दादाची मुत्सद्देगिरी
त्यांच्या बुद्धीला वेटोळे घालून बसली होती. शंभूराजांची हालचाल बंद. भाऊजी, अहो डरकाळ्या काय कमी फोडल्या होत्या? हे करीन ते करीन, पण हवेतल्या हवेत विरल्या त्या. गप्प बसा तुम्ही भाऊजी. एकतर शंभूराजेंनी माणुसकी दाखवली, तुमच्या स्वराज्य सेवेची जाण राखली, तुमच्या वडीलकीचा मान राखला. आता हसत्या उचापती नका करू, हात जोडते मी. सगळं थांबवा आता. कावेरी, चांगलं जीवदान मिळालंय, देवाचे आभार माना. पूजा अर्चा करत शांत राहा. उद्यापासून ग्रंथ वाचायला सुरुवात करा. कोणता ग्रंथ? रामायण की महाभारत? दादा, महाभारत बरा. महाभारत वाचा, पण शकुनीच्या नाही, सत्य धर्माच्या डोळ्यांनी वाचा. मातोश्री, आम्ही निवाड्यास पूर्णविराम दिला. ठीक आहे, पण सगळे निर्णय विचारांती घेतलेत ना? जी मातोश्री. कुठेतरी गफलत झाल्यासारखं वाटतंय आम्हाला. नाही अक्कासाहेब, काहीही गफलत नाही. कसे विसरलात एवढे अपमान? कसे विसरलात कटकारस्थान? कसे विसरलात त्यांचे निर्ढावलेले वागणे? बोला दादासाहेब, बोला. स्वतःला रुद्र म्हणवता ना? मग अचानक दयाभाव कसा उत्पन्न झाला? अक्कासाहेब, आम्ही कारभाऱ्यांना माफी दिली, पण त्यांचा गडावर झालेला अपमान, त्यांची अवहेलना ही सुद्धा काही कमी नाही. उलट अक्कासाहेब, आम्ही दिलेल्या माफीमुळे कारभारी आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत जळत राहतील. त्यांची होरपळ होईल. आम्हाला नाही वाटत तसं. पश्चातापात होरपळण्यासाठी मनही तसंच असावं लागतं. बघा, आम्ही काय म्हणतोय त्याचा अनुभव येईल तुम्हाला. अक्कासाहेब, हे श्रींचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे. कारभारी आमच्याशी जे काही वागले ते वाईट होतं, खूप वाईट. आणि म्हणूनच अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली द्यावं अशीच सर्वांची इच्छा होती. सर्वांची मातोश्री, फौजेची, रयतेची आणि या परकीय सत्तांची सुद्धा. हे पहा, काबूल ते बंगाल एवढी अवाढव्य सल्तनत असलेला हा औरंगजेब, जंजिऱ्याच्या आडोशानं आपल्या किनारपट्टीचा भाग कुरतडणारा हा सिद्धी, साता समुद्रापलीकडून येऊन आपल्या भूमीवर अधिराज्य गाजवण्याची लालसा बाळगणारे इंग्रज, पोर्तुगीज आणि वर्षानुवर्ष आपल्याशी उभा दावा मांडणारा आदिलशाह, सगळ्या बाजूनं आपण वेढले गेलेलो आहोत. आणि म्हणूनच यातल्या प्रत्येक परकीय सत्तेला वाटत होतं आमच्या हातून असं काहीतरी कृत्य घडावं. पोर्तुगीज गोव्याच्या चर्चमध्ये घंटानाद करत होते. औरंगजेब अल्लाकडे हीच प्रार्थना करत होता. सिद्धी तर जंजिऱ्यावर जश्न मनवण्याच्या तयारीत होती. होय मातोश्री, प्रत्येकाला वाटत होतं आमच्या हातून चूक घडावी, जेणेकरून स्वराज्यात अराजक माजवण्याची संधी निर्माण होईल. हे पहा, हे इंग्रजांचं पत्र, सुरतकर इंग्रजांचं पत्र बहिर्जी नाईकांनी हस्तगत केलं. यात इंग्रज लिहितोय, संभाजी राजा रायगडावर आहे. त्यानं आपल्या धाकट्या भावाला माफ करून छातीशी कवटाळलं आहे. पण हे बरं झालं नाही. दोघे एक झाले तर धुमसणार काय? संभाजी राजा अनाजी पंतांचं डोकं मारणार, सोयराबाईस भिंतीच्या कोनाड्यात मारून त्यात चिडून वर दूध घालणार असं ऐकलं आहे खात्री लायक. पण केव्हा असे घडले तर ते आपल्यासाठी चांगलेच आहे. संभाजीच्या अडचणी वाढतील, तुर्तास वाट पहा. हे दुसरं पत्र आदिलशाहचं. आदिलशाह लिहितो, संभाजी राजा आता बेबंद वागेल. त्याचे सगळे मंत्री गेले म्हणजे समजावे की तो बोडका झाला.
आता शिवाजी बरोबर झालेला तह पाळण्याचे कारण नाही, कारण संभाजीस गृह कलहातून वेळच मिळणार नाही. आपले साधे बघितलं या सल्तनती आमच्याबद्दल काय विचार करतात. आपल्या आबासाहेबांनी शत्रूच्या स्त्रीला आई मानलं आणि आम्ही मात्र आमच्या आईला शत्रू मानावं असं वाटतं तुम्हाला? मातोश्री, आम्ही केवळ संतापाच्या भरात बोललो. तुम्हाला भिंती चिळून का मारू नये ते सुद्धा मातोश्रींच्या दालनात. पण एवढासा आवाज सुद्धा किती सर्व दूर गेला पाहताय. आणि म्हणूनच आम्हाला आणखी सावध राहिलं पाहिजे. आमच्यासाठी नाही, आपल्या स्वराज्यासाठी. कारण या सगळ्या सल्तनतींची एकच सदिच्छा आमच्या पाठीशी आहे. ती म्हणजे आबासाहेबांच्या मागोमाग लवकरात लवकर स्वराज्याची वाताहत व्हावी. पण आम्ही गनिमी काव्यात तरबे जाऊ नसू तर काय शिकलो आम्ही आमच्या आबासाहेबांकडून? आपल्या आबासाहेबांनी बसत्यास उठतं केलं, उठत्यास चालतं केलं, चालत्यास धावतं केलं, ते का म्हणू? पुन्हा पुन्हा चुकलेल्या माणसांची समजी घालून त्यांना स्वराज्यासाठी झुंजतं केलं, ते का म्हणू? अक्कासाहेब, मंत्र्यांना मारून तुमचं समाधान होईल, आमचं समाधान होईल, पण स्वराज्याला काय फायदा? नाही अक्कासाहेब, माणसं मारून मग त्यांच्या थडग्यावर पणत्या आणि फुलं ठेवण्यात आम्हाला आनंद नाही, कदापि नाही. इथे आमचा वैयक्तिक भाव महत्वाचा नाही, महत्वाचं आहे ते स्वराज्य आणि त्या स्वराज्याचं ही. शंभूराजे अगदी खरं बोलला. मातोश्री, आमच्या आबासाहेबांना वाटत होतं की हे स्वराज्य आमच्या हाती सुरक्षित राहील. ते का? आम्ही सगळं निभावून नेऊ, आम्ही समर्थ आहोत, हा विश्वास त्यांना वाटत होता. तो का? कारण लोकांना फक्त आमचा संतापीपणा माहित आहे. पण आमच्या आबासाहेबांना आमचा संयम सुद्धा ठाऊक होता. आग्र्याला जाताना पायाला टरटरून फोड आले, डोकं तापून नाकातून रक्त वाहू लागलं, पण आम्ही आबासाहेबांना सुगावा लागू दिला नाही. आग्र्यात असताना अनेकदा राजगडाची आठवण यायची, खूप आठवण यायची, पण कधी आबासाहेबांसमोर रडलो नाही. आमचे आबासाहेब त्यांना सगळं सगळं ठाऊक होतं. खरंच तुमचे आबासाहेब सारं काही जाणून होते. आबासाहेबांकडून आम्ही हेच शिकलो की जीवाला जीव देणारी माणसं जोडावी, ज्यांच्यातील ऐब काढून टाकता येईल तो काढावा, प्रसंगी जाळावर धरून शुद्ध करावा, पण विवेक सोडू नये. आम्ही विवेक सोडला नाही. स्वराज्य हितासाठी विवेक सोडला नाही. अक्कासाहेब, आम्हाला आठवतं आपल्या मातोश्री गेल्या त्यावेळी आबासाहेब दुःख करत बसले नाही, अफजल खानावर चालून गेले. स्वतःच्या दुःखापेक्षा स्वराज्य हित महत्वाचं मानलं त्यांनी. आम्ही सुद्धा तेच करू. युवराज, तुमच्या निर्णयावर आम्ही आनंदी आहोत. अक्कासाहेब, तुम्ही म्हणताय ते पटतंय आम्हाला, पण आम्हाला त्या मंडळींची खात्री नाही. तुमचा मोठेपणा त्यांनाही पचला पाहिजे. राणूबाई, पश्चातापानंतर सगळ्या गोष्टी कळतील त्यांना. कळाव्यात. कारभाऱ्यांसाठी ही एक संधी असेल आणि त्यांच्याही पेक्षा आमच्यासाठी. पण ही संधी त्यांनी पायदळी तुडवली तर त्याचे परिणाम मात्र भयंकर असतील. पण आम्ही आई जगदंबेला कळकळीची विनंती करू, ती वेळ आमच्यावर येऊ नये. मातोश्री, आमचं चुकलं तर नाही ना? नाही शंभूबाळ, आम्ही समाधानी आहोत. महाराजांचा संयम तुमच्यात आलाय. आता सगळी काळजी मिटली. तुम्ही जे काही कराल ते गोमटं असेल, हे खात्रीशीर.